देवी चषक 2026 मॅच क्रमांक पहिल्या फेरीतील 3 विजयदीप खोपरेपाडा आणि ठाकूरपाडा स्पोर्ट झुचंद्र या दोन संघामध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही संघ एकाच परिसरातील संघ आहेत। एक संघ आपण पाहिला तर मग या स्पर्धेचा यजमान संघ आहे ज्यांनी ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे, विजयदीप खोपरेपाडा हा संघ आपण पाहतोय सध्या तरी बिल्डिंगच्या पोझिशन मध्ये पाहायला मिळणार आहे। त्यानंतर ठाकूरपाडा स्पोर्ट झुचंद्र हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सत्यवान भुरकुण अँड कीर्तिकुमार वणगा ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र पॉइंटला मात्र स्लाइस केलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी। एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल। या सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र ऑन झालंय ठाकूरपाडा स्टार झुचंद्र या संघाचं। धाव फलकावरती ही एक धाव ही जोडली जाईल। सुरुवात ही खूप महत्वाची असते आणि ही सुरुवात आपण पाहिली तर मग सत्यवानच्या बॅट मधनं झाली आहे। त्यानंतर यंगस्टार गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती महेंद्र गोवारी आला। महेंद्रचा पुढील बॉल हो वेगवान बॉल आहे। पुन्हा एकदा शॉट मिड ऑफच्या दिशेने केले गेलेत। ओ सुंदर झेल मात्र या ठिकाणी पकडला गेलाय। जतीन होते त्या ठिकाणी आणि निश्चितच त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेलाय। धक्का क्रमांक पहिला परतावा लागेल कीर्तिकुमार वनगा या खेळाडूला डगआउटच्या आशयाला। थँक्यू सो मच। धाव फलकावरती धाव एक असताना मात्र कीर्तिकुमार नावाचा फलंदाज बाद झालाय। शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता आणि आपण पाहिलं तर मग फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाला। न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दीपेश वणगा नावाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। डाव्या हाताचा फलंदाज दीपेश वणगा ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळणार आहे। यावेळेस आपण पाहिलं तर अखूट टप्प्याची लेन होती, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आणखी एक फलंदाज झेलच्या स्वरूपामध्ये होईल बाद। दीपेश शाळे आणि दीपेश गेळे असंच म्हणावं लागेल, अगदी स्वस्तामध्ये बाद झालेत। बॅक टू बॅक दुसरा फलंदाज देखील बाद। थँक्यू सो मच महेंद्र गोवारी, काय जबरदस्त बॉलिंग करतोय। यावेळेस विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती असणार आहे हा गोलंदाज। एक यंगस्टार आहे आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर मग राकेश गोवारी यांनी जे यंगस्टार आहेत त्यांना मात्र पुढे खेळण्यासाठी चान्स जो दिलाय ना तो चान्स मात्र योग्य तो पाहायला मिळालाय महेंद्र गोवारी या गोलंदाजाकडनं। विकेटच्या ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज हो। यावेळेस आपण पाहिलं तर मग हा वाईड बॉल ओव्हनदरच्या सरमध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ही ऍड केली जाईल। धाव फलक एकने पुढे सरकेल, पोचले गेले दोन्ही अंकांवरती। क्षेत्र कुठलेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीये आणि जर तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये। इथून चांगले कष्ट करताना दिसतोय गोलंदाज मिस्टर महेंद्र गोवारी। पुढील बॉल बुमराह स्टाईलनं
टाकण्याचा प्रयत्न ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताळणी केली होती. समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये फटका खेळलेत हर्षद वणगा. एक सिंगल मात्र इथून पूर्ण केले जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक हे पोचले गेले 3 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र हा खेळ योग्य तो करावा लागतो. सध्या तरी चांगला खेळ करण्याकरता भाग पाडले, कारण गोलंदाजीचा दर्जा आपण पाहिला ना महेंद्र गोवारे याचा तो अचूक पाहायला मिळालाय. अगदी योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी ही सातत्याने मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पुढील बॉल ओ यावेळेस आपण पाहिलं तर मग वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता आणि यस आउटसाइड द ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. पंचाने देखील तेच या ठिकाणी दर्शवलंय. हा चेंडू पुन्हा एकदा फेकावा लागणार आहे. वाईट वर्सेस 22 म्हणजेच ह्या 2 धावा 2 धावेने धावफलक जे आहे ना ते पोचले गेले 5 अंकांवरती. चला गावदेवी स्फोट भेंडीपाडा बी संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. षटकातील पुढील बॉल महेंद्र गोवारीचा. ओ झुरकस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी सत्यवान बुरकुण यांनी केली आहे मिस्टेक. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र पॉपिंग किरीज मध्ये पोहोचलाय का नाही हे चेक करण्याकरता आउटफील्ड अंपायर यांनी मात्र तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन पोहोचवलाय. आणि डिसिजन आहे OUT आउट. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता सत्यवान भुरकुण या खेळाडूचा. एक महत्वाचा खेळाडू आहे ठाकूरपाडा स्टार ज्योतिंद्र या संघाचा, परंतु त्याने केली आहे मिस्टेक. आपली विकेट आहे ती मात्र गमावली आहे. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न तो थोडा आला आहे अंगलट. इथून मात्र त्याला देखील डगआउटच्या दिशेने परतावं लागणार आहे. Thank you so much. न्यू बॅटर जयेश भुरकुंड मैदानाच्या आतमध्ये आलेत. भरपूर दिवसानंतर जयेश मात्र पाहायला मिळालेत. जय ठाकूरपाड स्टार जुचंद्र संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू आहेत आणि आपण पाहिलं तर मग ते यावेळेस प्लेइंग इलेव्हन मध्ये पाहायला मिळालेत आणि यावेळेस ऑन स्ट्राइक वरती देखील पाहायला मिळणार आहेत. बहनजी थोड़ा जल्दी चलने का, मैच चालू है, आपके लिए आने जाने के लिए बाहर से रास्ता रखा है, ये ध्यान में लेना है. अगली बार मैदान के अंदर से नहीं आना है आपको. चला मॅचला सुरुवात करायची. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथून संपलाय. धाव फलकावरती 5 धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश उर्फ जयबी हो समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये हा स्ट्रोक खेळले गेलेत. राकेश गोवारीचे जबरदस्त फिल्डिंग. मिळेल फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 6 अंकांवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथून मात्र संपलाय. 6 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. काय जबरदस्त ही गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 2 फलंदाज बाद केलेत. गोलंदाज महेंद्र गोवारी याने. आता मात्र दुसरं षटक टाकण्याकरता बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहणार आहोत. गोलंदाज आणखी एक यंगस्टर जतीन. वसई शहरी जुचंद्र गावी, वसई शहरी जुचंद्र गावी, आई ती बसते चंडिका माता, आई चंडिका. थँक्यू सो मच जतीन गोवारी. अजित दादा गोवारी यांचे सुपुत्र आहेत आणि यावेळेस मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतील, कारण अजित दादा गोवारी यांना
पाहिलं तर मग ते देखील या टीमचे हिस्सा आहेत, परंतु यावेळेस युवा खेळाडूंना चान्स दिला आणि ते देखील चांगले गोलंदाज पाहायला मिळाले. अजितदादा गोवारी चांगलं नेतृत्व त्यांचं देखील राहिलंय विजयदीप खोबरेवाडा संघाकरता. पहिला बॉल जतीनचा ऑन साइडला खेळण्याचं मानसिकता, फटका फसलाय आणि फलंदाज जयेश भुरकुंड देखील होतील बाद. पहिल्याच बॉल वरती मोठी विकेट प्राप्त केले जतीन गोवारी या गोलंदाजानं. हे आहे युवा टॅलेंट आणि ते सिद्ध करून दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज जतीन. निश्चितच चांगली गोलंदाजी. अखोटप्याची लेन होती परंतु पिक करण्यामध्ये अयशस्वी ठरले गेले जयेश भुरकुंड. यावेळेस न्यू बॅटर भावेश वणगा आमचे मित्र आहेत. भावेश वणगा चांगले दिग्गज समालोचक देखील आहेत, परंतु समालोचन क्षेत्रापासून थोडेसे दुरावलेत. परंतु यावेळेस ऑन स्ट्राईक वरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळणार आहेत भावेश वणगा. जतीन गोवारीच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ केला जाईल. जतीनला पहिल्या बॉलवरती सफलता प्राप्त झाली आहे. पुढील बॉल पुन्हा एकदा धीम्या गतीने हा बॉल मात्र फेकला गेलाय, परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल पाहायला मिळाला. वाईट बॉल. 1 तजस्र मध्ये एक धाव जरूर टीमच्या टोटल मध्ये ऍड केलीच जाईल. आयुष्यात कोणतीच गोष्ट ही अवघड नसते, फक्त मनातील विचार जर तुमचे पॉझिटिव्ह असतील ना तर तुम्ही चांगला खेळ हे करू शकता. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होतील जतीन गोवारी. ऑन स्ट्राईक वरती भावेश वणगाला आपण पाहता. हो, समोरच्या दिशेने खेळले गेलेत. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी राकेश. संघाचा केंद्रबिंदू आहे राकेश. भरपूर युवा खेळाडू त्यांनी मात्र घडवण्यासाठी जी जिद्द चिकाटी दाखवली आहे ना, निश्चितच येणाऱ्या काही कालावधीमध्ये चांगला रिझल्ट देतील. हो, सुंदर चेंडूची हाताळणी केली आहे. अगदी बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून हा चेंडूचा अचूक टप्पा ही चांगली लेंथ पाहायला मिळाली आहे. पूर्णपणे बंदिस्त केलं गेलं हर्षद वणगा या खेळाडूला. हर्षद वणगाला आपण ऑन स्ट्राईक वरती यावेळेस पाहतोय. एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. ओ, इनफिल्डच्या वरून खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात. पकडला जाईल झेल. आजच्या दिवसातील हा जवळजवळ तिसरा झेल त्याने पकडलाय. काय जबरदस्त फिल्डिंग. ज्या अनुषंगाने ही फिल्डिंग सजवली गेली आहे ना, त्या अनुषंगाने ही बॉलिंग देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. पूर्णपणे बंदिस्त केले गेले. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाला आणखी एक म्हटलं गेलं दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. परंतु ह्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मग थोडीशी बिकट परिस्थिती पाहायला मिळाली ठाकूरपाडा स्टार जुचंद्र संघाची. बॅक टू बॅक विकेट मात्र पकडल्या गेल्यात. बॉलिंगचा दर्जा खूप चांगला राहिलाय विजयदीप खोपरेपाडा संघाचा. इथून मात्र आपण पाहिलं तर मग विनीत भुरकुंड आलेत मैदानाच्या आतमध्ये. विनोद भुरकुंडला एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागणार आहे. सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न, काम तमाम. परतावं लागलंय विनीत भुरकुंडला देखील. आणखी एक मोठी विकेट पकडली आहे जतीन गोवारिया गोलंदाजानं. थँक्यू सो मच.
सुरुवातीला महेंद्र गोवारी, त्याच्यानंतर जतीन गोवारी. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. या ओव्हर मध्ये देखील आपण पाहिलं तर मग 3 विकेट पकडलेत जतीन गोवारी या गोलंदाजांना. जवळजवळ चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. न्यू बॅटर अमोल भुरकुंडला आपण पाहणार आहात. एका चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे या ठिकाणी, परंतु चांगली पार्टनरशिप होऊ दिली जात नाहीये. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळते. जतीनचा पुढील बॉल. ओ यावेळेस देखील चांगली डिलिव्हरी हाताळली आहे आणि अशा प्रकारे दुसरं षटक देखील संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 8. काय जबरदस्त बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळालाय. जबरदस्त गोलंदाजी ही पाहायला मिळाली. इथून अजून सुद्धा वेल गेली नाहीये. भावेश वनगा आहे ऑन स्ट्राईक वरती. चांगला खेळ भावेशला मात्र इथून करावा लागणार आहे. चांगल्या धावा अजून सुद्धा बनवण्याकरिता वेळ आहे भावेशकडे. कारण म्हटलं गेले ना, दिवा मातीचा असो किंवा सोन्याचा, अंधारामध्ये किती प्रकाश देतो ना, हे खूप महत्वाचं आहे क्रिकेटच्या पटलावरती. या ठिकाणी आपण पाहिलं तर मयूर पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले आहे 2 गोलंदाजांना. जतीन गोवारी आणि महेंद्र गोवारी करता चांगली बॉलिंग पाहायला मिळाली आणि लगेच आपण पाहिलं तर मग मयूरजी पाटील यांच्या खिच्यातून 500 रुपयाची नोट मात्र बाहेर आली आहे. मयूर पाटील बेलवडी यांच्या माध्यमातून हे पारितोषिक मात्र दिलं गेले 2 गोलंदाजांना. हो सॉपॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जायला आणखी एक महत्वाचा झेल. दिनेश पळवले होते आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेला एस्टनच्या मागे. आणखी एक फलंदाज बाद होईल. अमोल भुरकुंड जाईल डगआउटच्या आशयाला. धावसंख्या आपण पाहिली तर मग 9 आहे आणि आतापर्यंत फलंदाज बाद झालेत 7 बाद 9 धावा असं हे धावफलक ठाकूर पर स्टार जुचंद्र संघाच पाहायला मिळाले. ओ सुंदर चेंडूची हाताळणी. आणखी एक जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. गोलंदाज आपण पाहिला तर मग भाविक कुंभारे या गोलंदाजानं, यस बुधाजी कुंभारे यांनी देखील चांगला खेळ मात्र दर्शवला आहे विजयदीप खोपरेपाडा संघाकरता आणि त्यांचे सुपुत्र पाहायला मिळत आहेत. भाविक कुंभारे हा गोलंदाज. नयन बोरसे आलेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ते देखील स्ट्रगल करतायत. चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाही. चांगली गोलंदाजी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे भाविक कुंभारेकडनं. पहिल्या चेंडूवर 1, त्याच्यानंतर विकेट. डॉट डॉट आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. षटकातील पुढील बॉल. हो पुन्हा एकदा पॉइंटला स्लाइस करायचं होतं, ढकलायचं होतं, परंतु हा चेंडू आहे वाईट. पुन्हा एकदा हा चेंडू मात्र टाकावा लागणार आहे. आयुष्यात सुखाची झोप येण्याकरता हरामाचा नाही तर मग कष्टाचा पैसा हा कमावा लागतो. इथे मात्र अजून कष्ट करून चांगल्या धावा मात्र इथे बनवाव्या लागतील. हो या ठिकाणी अजून एक विकेट मात्र मिळाली जाईल, परंतु चेंडू आहे वाईट. धाव या ठिकाणी आली आहे परंतु विकेट डाऊन होताना पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झाले. धाव फलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 11 धावा. पूर्णपणे बंदिस्त केले गेले. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला गेला नाहीये.
गोलंदाज सुरुवातीला महेंद्र जतीन आणि आता मात्र पूर्णपणे भाविक झालेत. हो, यावेळेस सुंदर स्ट्रोक आहे डिपेक्स्टा कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स न चेंडूला फील्ड केलं जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मग बॅकअप देखील चांगला मिळाला चेतनकडनं. इथे एक सिंगल धावी पूर्ण केली गेली आणि सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 12 या अंकांवरती. यावेळेस भावेश वनगावन स्ट्राईक वरती. स्टेप आउट होऊन खेळले गेलेत ऑन साइडला. क्षेत्ररक्षक पुढे आलेत आणि झेल मात्र सुटला गेलाय. जितेंद्र त्या ठिकाणी होते आणि त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. 2 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. 2 धावेनं धावफलक पोहोचले गेले 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 या अंकांवरती. 14 धावा ऑन द स्कोर बोर्ड लास्ट 8 विकेट. 8 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आता मात्र शेवटचं षटक टाकण्याकरता राकेश गोवारी हे आलेत. युवा टॅलेंट निश्चितच वापरला गेलाय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी क्रमवरती राकेश गोवारी यांनी आणि त्यांनी काय जबरदस्त रिझल्ट दिलाय या 3 षटकामध्ये. 8 फलंदाज मात्र बाद केलेत आणि फक्त 14 धावा खर्च केल्या 3 ओव्हरमध्ये. पहिला बॉल फुलटॉस होता राकेश गोवारी याचा. चेंडू निघून जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. 2 धावा पहिल्याच बॉल वरती मिळाल्या जातील. यस बिमर चेक करायचा. बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतला. यस चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी आहे. बॅटर हलकेसे स्टेप आउट देखील झाले होते. त्याच्यानंतर थोडेसे बॉडी लँग्वेज आपण पाहिले तर मग स्ट्रोक खेळण्याकरता थोडीशी डाऊन झाली होती. त्याच कारणास्तव आपण या ठिकाणी पाहिलं तर मग हा चेंडू चांगला आहे. पुढील बॉल हो चांगला फटका आहे. ऑन साइडला खेळले गेले. 1 बाउन्स न चेंडूला मात्र अडवण्यामध्ये यशस्वी झाले. त्यावेळेस फिल्डिंगचा दर्जा खूप चांगला झालाय विजयदीप खुपरेपडा संघाकरता. ज्या अनुषंगाने त्यांच्याकडनं फिल्डिंग झाली आहे. कारण पॉइंटला आपण पाहिलं तर मग चांगले झेल पकडले. त्याच्यानुसार आपण पाहिलं तर मग पूर्णपणे जे आहे बॅटिंग लाईफ लाईन ती पूर्णपणे खालावली गेली आहे. बॅक टू बॅक फलंदाज देखील डाऊन झाले. दोन्ही चेंडूंचा खेळ मात्र इथून पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 20 धावा. अजूनही जवळजवळ आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. हो इष्टांच्या समोर मात्र पकडण्यासाठी प्रयत्न केले होते. लेग बाईटच्या स्वरूपात ही धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक पोचलं जाईल 21 अंकांवरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. भावेश आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय वैभव हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. भावेशने चांगला खेळ केला आतापर्यंत. सिंगल डबल वरती विश्वास त्याने दर्शवला. धावा त्याने बनवलेत. परंतु अजून सुद्धा चेंडू आपण पाहिलं तर 3 चेंडू शिल्लक आहेत. फुलटॉस बॉल होता मिस केलाय आणि जवळजवळ आपण पाहिलं तर मग फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं.
पूर्णपणे स्टँड वरती हा चेंडू जाऊन धरला. अंपायरच्या मनामध्ये देखील थोडासा संशय होता की कदाचित हा चेंडू बिमर जाईल की काय, परंतु फ्लायटेड डिलिव्हरी होती, अगदी स्टँड वरती जाऊन धरली आणि फर्निचर आहे तो उद्ध्वस्त केला गेला. परतावं लागले भावेश वनगायला देखील डगावरच्या आशयाला. विकेट क्रमांक 9 देखील डाऊन होतोय. दोन चेंडू इथून अजून सुद्धा बाकी आहेत आणि शेवटची जोडी हो इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, ऑल आउट होईल टीम. क्या बात है, जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग जवळजवळ 23 चेंडू मध्ये ही ऑल आउट केली आहे. ठाकूरपाडा स्टार जुचंद्र या संघाला मात्र ऑल आउट केलंय. आयुष धानवा याने निश्चितच 4 कॅच पकडले तिथे. कदाचित मग आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला तर मग मयूर आयुष धानवा उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या रेसमध्ये येऊ शकतो. मयूर पाटील बेलवडी यांच्याकडनं आपण पाहिलं तर मग महेंद्र गोवारी अँड जतीन गोवारी या दोन गोलंदाजा करता 500 रुपयाचा कॅश प्राइज मात्र या ठिकाणी आलाय. धन्यवाद मयूर पाटील, असं सदैव प्रेम राहू द्या विजयदीप खोपरेपाड्याच्या सर्व खेळाडूंवरती. त्यानंतर आपण पाहिला तर मग अतिथी कक्षामध्ये उपशाखा प्रमुख चंद्रपाडा विभागातील भूषणजी पडवळे यांनी देखील खूप सहकार्य केलं या स्पर्धेकरता. ट्रॉफीज देखील त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले. त्याच्यानंतर या स्पर्धेकरता चेंडूची सुविधा देखील उपलब्ध करून दिली आहे. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. ओम सागर ब्राह्मणगाव आणि विपक्षामध्ये पीर बाबा स्पोर्ट पापडे असा संघ आपण पाहणार आहोत. टॉसच्या दिशेने आपण जातोय. द्वारकानाथजी कुंभारे यांच्याकडनं देखील 500 रुपये आलेले आहेत महेंद्र आणि जतीन गोवारी करता. धन्यवाद, तुमचं देखील आभार व्यक्त करतो या ठिकाणी. चला आपण टॉसच्या दिशेने जाऊया. चला अतिथी कक्षामध्ये भरपूर अतिथी आज लाभल्या त्या स्पर्धेकरता. चेतनजी कुंभारे साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस आहे तो संपन्न करू. सर्वप्रथम स्वागत आहे दोन्ही कर्णधारांचं टॉस बॉक्स मध्ये. काटाचा कॉल आणि येतोय काटा. टॉसचा निकाल आपण पाहिला तर पीर बाबा स्पोर्ट पापडेच्या बाजून लागला. साहेबांना विनंती करतो शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हा. आयुष्य टॉस जिंकला, डिसिजन काय असणार आहे? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आउटफील्ड आपण पाहिले तर खूप फास्ट आहे, मैदान थोडस खूड आहे, काही डिक्लेरेशन झोन देखील आहेत. क्षेत्ररक्षण करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न केला जाईल? 30 ते 40. मी आतापर्यंत भरपूर समालोचन केले वसई तालुका आदिवासी असोसिएशन मध्ये. ओम धन्यवाद. तर 20 धावांचं लक्ष आहे. 19 धावा बनवलेत आणि 20 धावा धावफलकावरती पहाला चेस करण्यासाठी बनवायच्या आहेत. सॉरी 20 धावा झालेत, 21 धावा विजय करता बनवायच्या आहेत. थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली होती. चला 21 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत. पहिले दोन चेंडू आपण पाहिले तर खूप चांगले हाताळले गेलेत. जवळजवळ 3 षटकारांकरता 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आशिष भोईर अँड मयूर राऊत या दोन व्यक्तींकडनं आणि फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून खेळले गेलेत. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा रेषा पार आलाय हा चौकार 4.
हॅलो, सुरुवातीचे दोन्ही चेंडू खूप चांगले होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर मग जितेंद्र कुंभारे आलेत. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू मात्र डाव्या एष्टीवरून ट्रॅव्हल झालाय आणि त्याच कारणास्तव आपण पाहिलं तर मग हा डॉट बॉल असणार आहे. चार चेंडूंचा खेळ मात्र इथे संपन्न झालाय. धावफलकावरती धावा आहेत फक्त आणि फक्त 4. लक्ष आहे ते म्हणजेच 21 धावांचं. 5.25च्या सरासरीनं प्रति षटकामागे धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चेंडू निघून गेलाय सीमा रेषा पलीकडे. 4 धावांकरता चौकार 4. 18 साल होय गेलं की रे, मोर 18 साल होय गेलं की रे. हे दादा हे बाबा रे दादा, साथी करायचे रे मोर जोडी जुमायचे, साथी करायचे रे मोर जोडी. षटकातील पुढील बॉल. हो, हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे, जज करतायत. पकडला जाईल शेल. धक्का क्रमांक 2. जितेंद्र कुंभारे जातील डगआउटच्या आशयाला. आउट. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय. येतो बोलवला तुझे भेटीचा, येतो बोलवला तुझे भेटीचा. फुलवाही तुझे चरणाला, फुलवाही तुझे चरणाला. सपनाने आईली माय माझी, सपनाने आईली माय, सपनाने आईली माय माझी, सपनाने. भाविक कुंभारे निर्वाटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. पहिल्या षटकाचा खेळ आहे तो संपलाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 8. दुसरं षटक टाकण्याकरता सत्यवान भुरकुंडला आपण पाहणार आहात. भाविक कुंभारे बॅक टू बॅक 3 षटकर ठोकले तर मग 5,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आशिष भोईर आणि मयूर राऊत या दोघांकडनं. परंतु धावा हव्या आहेत फक्त आणि फक्त 13 ना, 13 का 12, 13 पाहिजे. 21 काढायच्या. 13 धावा अजूनही हव्या आहेत. म्हणजे संधी आहे 3 षटकार मारण्याकरता. सत्यवानचा हा पहिला बॉल फुलटॉस बॉल होता. थर्डमॅनला खेळले गेलेत. चेंडू जाईल डिक्लरेशन झोन मध्ये. राकेशच्या बॅटमन येथील ह्या महत्वपूर्ण 2 धावा आणि या 2 धावेनं धावफलक पोहोचलं जाईल 10 अंकांवरती. छोटं धावफलक आहे आणि या छोट्या धावफलकाचा पाठलाग पूर्ण करत असताना आता तरी आपण पाहिलं तर मग 2 फलंदाज बाद झालेत, परंतु धावा धावफलकावरती चांगल्या पाहायला मिळालेत. 8 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या. 2 फलंदाज बाद झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. सत्यवान भुरकुंडला आपण पाहतोय. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार 6. आमचं आयोजन छान, चर्चा गावोगावान. आमचं आयोजन छान, चर्चा गावोगावान. त्यांची वेगळीच झलक, त्यांची वेगळीच झलक. खोबरेपाडा संघाने ठेवलाय आई महामाई. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 16 पाहायला मिळत आहेत. 5 धावांची आवश्यकता आहे. पुढील बॉल. ओहो, खूप टप्प्याची लेन होती, परंतु वाईट थोडंसं अतिरिक्त करण्याचा प्रयत्न केला होता. निम्या गतीने टाकण्याकरता निश्चितच यावेळेस सज्ज झाले होते, परंतु ती धीमी बॉलिंग मात्र करत असताना मात्र थोडासा मिस्टेक पाहायला मिळाला. त्यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत.
महेंद्र सिंग धोनीच्या अंदाजानं सामना फिनिश केला मिस्टर राकेश गोवारी ह्या खेळाडूने. काय जबरदस्त मॅच अगदी पाहायला मिळाला. ठाकूरपाडा स्टार अँड त्यांच्या समवेत विजयदीप खोपरेपाडा. मॅन ऑफ द मॅच मिस्टर छोटा पॅकेट बडा धमाका जतीन गोवारी ठरलाय सामनावीर. आणि त्यांच्याकरता पारितोषिक देखील आले. द्वारकानाथजी कुंभार यांच्याकडनं 500 आणि मयूरजी पाटील बेलवड यांच्याकडनं 500. परंतु हे पारितोषिक 2 गोलंदाजांना आले. जतीन अँड महेंद्र यांनी सुरुवातीचे 2 षटकं टाकली. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळेल आणि या दोघांनी मात्र यायचं आहे. चला आपण आता मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्याकरिता जाऊया.